Good morning, students. Let's start our today's practice set. Let's start chapter number 3rd, HCF and LCM. Very easy chapter. Now look at the problem. We are now solve all 6 problems in practice set 10. चला तर मग आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 10 सोडवायचा आहे. म्हणून आपल्या वह्या पेना हातात घ्या, वही उघडा, पुस्तक उघडा आणि एक एक सोल्युशन आता आपण पाहूया. लेट्स स्टार्ट प्रॅक्टिस सेट 10. लुक ॲट क्वेश्चन नंबर 1. विच नंबर इज नायदर अ प्राइम नंबर नॉर अ कंपोजिट नंबर. बघा किती सोपा प्रश्न आहे. विच नंबर म्हणजे कोणता नंबर, कोणती संख्या, नायदर अ प्राइम नंबर नॉर अ कंपोजिट नंबर. एव्हरी प्राइम नंबर हॅव मिनिमम 2 फॅक्टर्स and every composite number have more than 2 factors. So look at all numbers. 1 have only 1 factor, 2 have 1 and 2 factors, 3 number have 1 and 3 factors, 4 number have 1, 2 and 4. These are 3 factors, but only 1 digit is, when you see that time, only 1 have 1 factor. So number 1 is not a. So our answer is number 1. Number 1 is neither a prime number nor a composite number. Okay, so let's start question number 2. Let's start problem number 2. Which of the following are pairs of co-primes? आता आपल्याला काय करायचं आहे, को प्राइम्स नंबरच्या पेअर कोणत्या आहेत हे शोधून काढायचे. मग आता पहिली पेअर काय दिली आहे, 8 and 14. मग आता 8 आणि 14 चे हे को प्राइम आहे का. मग आता को प्राइम आपण कसं शोधतो, ही पेअर को प्राइम आहे का नाही हे कसं शोधायचं. जर समजा कॉमन ओनली 1 डिजिट ह्या दोन्ही संख्यामध्ये जर कॉमन असेल तर हे झाले को प्राइम. बट if they have more than 1 common factor, that time they are not co-prime numbers. जर ह्यांचे 2 पेक्षा जास्त अवयव सारखे असतील, 2 किंवा 2 पेक्षा जास्त अवयव सारखे असले तर मग हे को-प्राइम नंबर नाही. चला तर मग आता फॅक्टर्स काढूया. पहिल्यांदा 8 and 14. मग आता हा प्रॉब्लेम सेकंड, त्याच्यातला 8 डिजिट आहे, त्याचे फॅक्टर्स काय पडले, 1, 2, 4 and 8. 14चे फॅक्टर्स काय पडले, 1, 2, 7 and 14. मग आता ह्याच्यात कॉमन कोणते कोणते आहेत, हे बघा, हे 1 डिजिट एक कॉमन आहे, त्यासोबत 2 डिजिट पण कॉमन आहे. मग आता 2 डिजिट जर समजा कॉमन असतील तर ते को प्राइम होतील का, नाही. म्हणून सगळ्यात शेवटी लिहायचं 8 and 14 have 2 common divisors that are 1 and 2. Hence 8 and 14 is not a pair of co-prime. समजलं. मग आता हे जर समजलं 8 and 14चं तर त्याच्या पुढचंही तुम्हाला सोडवता येईल. चला सोडवा मग अगोदर तुम्ही, नंतर मग आम्ही सोडवलेलं पहा. मग कोणता क्वेश्चन आहे, 4 and 5. बघा बरं आता 4 and 5. मग आता 4चे फॅक्टर्स काय पडले, 1 and 4. 5चे फॅक्टर्स 1 and 5. मग आता इथं कॉमन तर काय आहे, फक्त ओनली 1 डिजिट. म्हणून आता ह्याचा आन्सर काय येईल, 4 and 5 have only 1 common divisor, so that 4 and 5 is a pair of co-prime. समजलं. चला पुढचं पाहूया. पहिलं आणि दुसरं जर तुम्हाला समजलं तर हे तिसरंही येईलच. काय,
17 अँड 19. मग फॅक्टर्स पाडा. 17चे फॅक्टर्स 1 अँड 17, 19चे फॅक्टर्स 1 अँड 19. मग आता ह्याच्यामध्ये कॉमन कोण आहे? फक्त 1. हे डिजिट ओनली 1 डिजिट कॉमन आहे. म्हणून काय? 17 अँड 19 हॅव ओनली 1 कॉमन डिवायझर, सो दॅट 17 अँड 19 इज अ पेअर ऑफ कोप्राईम. चला लास्ट क्वेश्चन पाहू. काय चौथा आता 27 आणि 15. मग पहिल्यांदा फॅक्टर्स पाडून घ्या. सगळ्या तुम्हाला स्टेप्स सांगायलो बरं का मी. मग 27चे फॅक्टर्स काय आले? 1, 3, 9 आणि 27. त्याचप्रमाणे 15चे फॅक्टर्स 1, 3, 5 आणि 15. मग आता ह्याच्यात कॉमन कोण कोण आहे? 1 हे एक डिजिट कॉमन आहे, त्यासोबतच 3 हे पण कॉमन आलं. मग आता एकपेक्षा जास्त जर फॅक्टर्स कॉमन जर आले तर ते निश्चितच कोप्राईम नसतंच आहे, पेअर. म्हणून डायरेक्ट लिहून टाका 27 and 15 have two common divisors that are 1 and 3. Hence 27 and 15 is not a pair of coprime. Understand? Next question. What is next question in practice set 10? Third question is, list the prime numbers from 25th to 100 and say how many they are. बघा 25 ते 100 पर्यंतचे प्राईम नंबर शोधून काढायचे. मग आता तुम्हाला सगळ्यांना एका कागदावर आता 25 to 100 पर्यंत सर्व नंबर एकत्र लिहा आणि नंतर प्राईम नंबर शोधू. Let's start the answer of question number 3. At first, write down the numbers from 25th to 100 and point out the prime numbers. आता बघा 25 ते 100 पर्यंत अंक लिहिले की आता ह्याच्यातले प्राईम नंबर शोधून घ्यायचे. मग फर्स्ट प्राईम नंबर कोणता असेल? आता 25चे तर फॅक्टर्स पडतात. मग ज्याचे फक्त 2च फॅक्टर्स आहेत ते प्राईम नंबर. 26चे फॅक्टर्स 2पेक्षा जास्त आहेत, 27चे 2पेक्षा जास्त आहेत, 28चे 2पेक्षा जास्त आहेत. पण 29चे फॅक्टर्स आपण जर शोधले तर ओनली 1 डिजिट आणि 29 हे 2च आहेत. म्हणून 29 हे काय झालं? प्राईम नंबर. आता तसेच आपल्याला प्राईम नंबर आपल्याला शोधून काढायचे आहेत. मग आता कोणता आहे 29 नंतर? 31 करेक्ट आहे. त्याच्यानंतर आणखीन कोणता आहे? 32, 37. त्याच्यानंतर आणखीन कोणता आहे? फक्त ज्याचे 2च फॅक्टर्स आहेत. 41, पुन्हा 43 आणि पुन्हा 47. त्याच्यानंतर पुन्हा 53, पुन्हा 59, 61, त्याच्यानंतर 67, त्याच्यानंतर 71, 73, 79, 83, 89 आणि 97. These are the prime numbers. Therefore, मग सगळ्यात लास्टला काय लिहायचं? Therefore, total prime numbers are 16. Okay? Next question. Question number 4. Write all the twin prime numbers from 51 to 100. आता आपल्याला 51 to 100 चे ट्विन प्राईम नंबर्स शोधायचे. मग आता हे कसे असतात रे? जर समजा प्राईम नंबरमध्ये 2चा डिफरन्स असेल ना तर ते ट्विन प्राईम नंबर्स होतात. पहा बरं, आता आपण हे सगळे प्राईम नंबर काढले. आपल्याला सांगितले 50 to 100. आता ह्या 50च्या आणि 100च्या मधले ट्विन प्राईम नंबर शोधायचे. मग आता बघा 50च्या पुढे 53 आहे. 53 आणि 59 ह्याचा डिफरन्स हे काय व्हायला? 2पेक्षा जास्त व्हायला आहे. मग 59 आणि 61 ह्यांचा डिफरन्स हे 2 यायला आहे. म्हणजे 59 आणि 61 हे आपले ट्विन प्राईम नंबर आहेत. तसंच 61 आणि 67 हे जर मायनस केलं तर हे डिफरन्स 2 डिजिटपेक्षा जास्त यायला आहे. मग हे पण नाही येणार. मग 71 आणि 73 ह्यांचा जर आपण डिफरन्स काढला तर तो फक्त 2 डिजिट येतो. म्हणून हे आपले काय झाले? ट्विन प्राईम नंबर.
चला तर मग आता फोर्थ क्वेश्चनचा आन्सर लिहूया. मग आन्सर्स कसं लिहावं लागेल, स्टेप्स कशा असतील त्याच्या. फर्स्ट पेअर लिहून घ्या 59 अँड 61, सेकंड पेअर 71 अँड 73 आणि पुन्हा लिहायचं दीज आर द ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम 51 to 100. नेक्स्ट क्वेश्चन. खरं तर क्वेश्चन नंबर फोर्थ आणि फिफ्थ हे दोन्ही कंबाईन करून एकच क्वेश्चन पाहिजे होता, पण त्यांनी वेगवेगळे केलेले, काय हरकत नाही. बघा फोर्थ आणि फिफ्थ एकच क्वेश्चन आहे. राईट 5 पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50 आणि वर आपण कुठले प्राईम नंबर घेतले होते ट्विन प्राईम नंबर 51 to 100 आणि आता 1 to 50 पर्यंत घ्यायचे. किती सोपं आहे. मग त्याचा आन्सर पाहूया. बघा त्याचा डिफरन्स जर समजा 2 येत असेल तर ते झाले ट्विन प्राईम नंबर्स. मग आता क्वेश्चन नंबर 5चं आन्सर आहे आपलं फर्स्ट पेअर आहे 3 and 5. बघा डिफरन्स 2 येते. सेकंड पेअर 5 and 7. आता हे तर प्राईम नंबर आहेत पण डिफरन्स किती यायला पाहिजे 2 प्राईम नंबरमधला 2 डिजिट्स. मग थर्ड पेअर 11 to 13, फोर्थ पेअर 17 आणि 19, फिफ्थ पेअर 29 आणि 31. आता आपल्याला 5च पेअर विचारले तरी आपण एक 6वी सांगितली एक्स्ट्रा. 41 आणि 43 हे सगळे काय आहे ट्विन प्राईम नंबर्स. मग सगळ्यात शेवटी लिहायचं दीज आर 6 पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. समजलं. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. Look at the sixth and last question from practice set 10. Which are the even prime numbers? एकदम इझी आहे. तर प्राईम नंबर हे भरपूर आहेत पण इवन प्राईम नंबर असलेला हा एकमेव आहे नंबर आणि तो म्हणजे काय आहे तर only 2 is the even prime number. In this way we had completed practice set 10. You can solve all the problems in practice set 10 2 times, minimum 2 times, maximum 5 times. तुम्हाला सगळ्यांना कमीत कमी 2 वेळा हे संपूर्ण प्रॅक्टिस सेट सोडवायचं आहे. ओके, बाय बाय.